जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी लक्ष्मण गुले आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. 22 मार्च 2026 म्हणजे काल पुणे शहर पोलीस भरतीची लेखी परीक्षा झाली. त्याची आन्सर की देखील कालच आलेले आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याला लेखी परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले हे काल सर्वांना माहीत झालेलं आहे. या परीक्षेमध्ये मराठी या विषयावरती जे काही 25 प्रश्न विचारलेले आहेत, ते 25 प्रश्न एक्झॅक्ट कोणत्या सोर्समधून आलेले आहेत, या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. याच्या अगोदर 15 मार्चला जे काही एक्झाम झालेली होती पोलीस भरती च्या संदर्भात विविध जिल्ह्यांमध्ये, त्याच्यावरती देखील आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. कारण का रे, आगामी येणाऱ्या परीक्षेसाठी प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि कुठून विचारले जातात हे जर तुम्हाला लवकर समजलं तर तुम्हाला अभ्यास करण्याची गती पण मिळेल आणि योग्य दिशा पण मिळेल. या अनुषंगाने आपण झालेल्या पेपरचे या ठिकाणी डिस्कस करत असतो. पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपण. देवनागरी समूहात न जुळणारा शब्द शोधा. आता बुद्धिमत्तेमध्ये अशा टाईपचे प्रश्न असतात, विसंगत घटक ओळखा, न जुळणारा शब्द वगैरे. पण या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पर्यायाकडे जर नीट बघितलं तर 1 नंबरचा पर्याय आहे देवनागरी, 2 नंबरचा आहे मोडी, 3 नंबरचा आहे रोमन, 4 नंबरचा आहे इडली. आता इडली हा खाण्याचा पदार्थ आहे आणि बाकीचे 3 पर्याय जे तुम्हाला दिसतात ती लिपी आहे. देवनागरी ही एक लिपी आहे, मोडी लिपी आहे, रोमन लिपी आहे, परंतु इडली काय रे, खाण्याचा पदार्थ. त्याच्यामुळं तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. आता हा प्रश्न कुठून आलेला आहे तर डिपार्टमेंटल एसटीआयला 2011ला हा प्रश्न विचारला होता. कधी? 2011ला. तशाचा तसा प्रश्न विचारलेला तुम्हाला आत्ता केला, तुमच्या परीक्षेला आहे तसा कॉपी पेस्ट. म्हणजे इथं पीवायक्यूचा बेस जर पकडला तर हे एमपीएससीचा प्रश्न आहे, जसाचा तसा आत्ताच्या परीक्षेमध्ये घेतलेला आहे. मग तुम्ही एमपीएससीचे प्रश्न बघायचे का तर नाही. तुम्ही पोलीस भरतीला आतापर्यंत जेवढे काही पीवायक्यू आलेले आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. पुढच्या वेळेस जी काय पोलीस भरतीची एक्झाम असणार आहे त्यावेळेस त्या एक्झामच्या अनुषंगाने एमपीएससीला जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आपण युट्यूबच्या माध्यमातून आपल्या चॅनलवरती सर्व प्रश्न आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत. तुर्तास तुम्ही फक्त पोलीस भरतीला जे काही पीवायक्यू आलेले आहेत ते व्यवस्थित करत चला. बाकीचे जे आहेत ते आपण नंतर पाहूयात. पुढचा प्रश्न, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे आणि हा प्रश्न चुकण्याचं काही कारण नाही. जे मुलं मेरिटमध्ये येत असतात ते मुलं असे प्रश्न बरोबर सोडून येत असतात, त्याच्यामुळे हा चुकायचा काही प्रश्न नाही. मराठी लिपी, आता मराठीची लिपी कोणते हे तुम्हाला अगोदर माहित असणं गरजेचं आहे. मराठी आपण भाषा कोणत्या लिपीत लिहितो तर देवनागरी. मग देवनागरी लिपी लिहिण्याची एक पद्धत आहे, वैशिष्ट्य त्याची काय, त्याची सुरुवात डावीकडून होत असते आणि शेवट उजवीकडे होत असते. त्याच पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सेट केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 जर पाहिला, उजवीकडून डावीकडे म्हटलेलं आहे, म्हणजे उजवीकडून डावीकडे हे अर्थात सरळ सरळ चुकीचं आहे. पर्याय 2 नंबर काय रे, डावीकडून उजवीकडे, हे तुमचं उत्तर आहे. बाकीचे दोन्ही पर्याय राहिलेले चुकीचे आहेत. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. तर याचा संदर्भ द्यायचा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा चालक 2021ला जो प्रश्न विचारला होता तो आहे तसा या ठिकाणी आत्ता केला कॉपी पेस्ट. म्हणजे पीवायक्यूची पुनरावृत्ती होत असते. या ठिकाणी मला वारंवार तुम्हाला सांगायचं आहे की त्याच्यासाठी तुम्हाला पीवायक्यू व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. हा प्रश्न एमपीएससीला देखील आलेला होता 2004ला. हाच प्रश्न जसाचा तसा 2021ला कॉपी पेस्ट केला आणि या ठिकाणी 21ला विचारलेला परत 26ला आहे तसा कॉपी पेस्ट केला. या ठिकाणी आपल्याला पीवायक्यू बेस पकडता येतो आणि तरी पण हा प्रश्न अतिशय सोपा आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मराठी भाषेचं लेखन टिंबटिंब या लिपीत करतात. आता हा प्रश्न बघा किती वेळा विचारलेला आहे. जर हा प्रश्न जर तुम्ही चुकलेला असाल तर तुम्ही मेरिट यादीमध्ये येण्याचे स्वप्न तुम्ही सोडून द्यायला पाहिजेत. कारण का, असे प्रश्न चुकले तर आपण मेरिटमधनं हुकलो याचा तो अर्थ असतो. याचं उत्तर असणार आहे देवनागरी. ओके, बऱ्याच वेळा विचारलेला आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी आपण जास्त डिस्कस करणार नाही. शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्य रूप कोणते. आता हा किचकट प्रश्न होता पोलीस भरतीच्या अनुषंगाने. एमपीएससी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याच्यात आपण सेन्स वापरून हा प्रश्न सोडवू शकतो. पण पोलीस भरतीला पहिल्यांदाच हा प्रश्न आलेला आहे. पण पीवायक्यूचा बेस आहे याला, एमपीएससीचा आहे, पण तुम्ही तेवढे प्रश्न बघणार नाहीत. ठीक आहे,
कंबाईन बी मेन्स म्हणजे एसटीआय PSI ASO ला हा प्रश्न विचारलेला होता. आहे तसं परत तुम्हाला आता केला हा प्रश्न कॉपी पेस्ट. याचं उत्तर पर्याय क्रमांक C आहे. कारण का शब्दाचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप, प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप हा शब्द आहे. समजा मन नावाचा एक शब्द आहे, बरोबर. याच्यात म हा अक्षर आहे. याची जर फोड केली तर म हा एक वर्ण आहे आणि अ हा वर्ण आहे. ज्या वेळेस म आणि मी उच्चार करतो त्यावेळेस हे काहीतरी वर्ण आहेत, मूलध्वनी आहेत. त्याच्यामुळं प्रथम लक्षात येणार काय असणार आहे, बाह्यरूप मूल वर्ण असणार आहेत, म्हणजे मूलध्वनी असणार आहेत. हे या ठिकाणी तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. हा थोडा प्रश्न किचकट आहे, पण आता पुढे भविष्यात रिपीट झाला तर हा प्रश्न कोणीही चुकायला नको आहे. पुढचा प्रश्न बघा, य र ल व हे टिंब आहेत. आता माहित आहे हा प्रश्न, य र ल व हे काय आहेत रे, अर्धस्वर आहेत. व्यंजन आहेत. व्यंजनामध्ये कोणता प्रकार आहे, अर्धस्वर. कारण का ते काही स्वरांच्या जागी आपल्याला वापरता येत असतात, त्याच्यामुळे हे अर्धस्वर आहेत. हा प्रश्न ॲज इट इज कुठून घेतलेला आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस 2014 म्हणजे MPSC चा प्रश्न आहे तसा या ठिकाणी परत कॉपी पेस्ट केलेला आहे. आणि तुमच्या पोलीस भरतीचा जर संदर्भ द्यायचा असेल तर 2014 ला बऱ्याच वेळा या टाईप मध्ये प्रश्न विचारला, खालीलपैकी कोणते व्यंजन हे अर्धस्वर नाही. मग याचं उत्तर त्यावेळेस दिलेलं होतं श, म्हणजे य र व हे अर्धस्वर आहेत. त्याच्यामुळे याचा बेस तुम्हाला या ठिकाणी पकडता आला असता, परंतु तरी पण काही माहित नसेल तरी याचं उत्तर तुम्हाला आलेलं असेल. कारण का तुम्ही तुमच्या ज्या काही अकॅडमीमध्ये तुम्ही शिकत आहात त्या शिक्षकांनी तुम्हाला याबाबत माहिती दिलेली असते, त्या नोट्समध्ये तुम्ही वाचलेलं असतं. त्याच्यामुळे हा प्रश्न चुकायचं काही कारण नाही. आता इथं संधी विग्रह करायचा आहे. अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. तर हा देखील प्रश्न पुन्हा झालेला आहे कॉपी पेस्ट. MPSC मध्ये पण हा विचारला आणि पोलीस भरतीला 2024 ला SRPF नागपूरला हा प्रश्न गेल्या वेळेस विचारलेला आहे. आहे तसं काय केलेलं आहे रे तुम्हाला परत 2026 ला या ठिकाणी विचारलेलं आहे. जर PYQ तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचे मार्क्स जास्तीत जास्त चुकण्याचे, तुमचे मार्क्स जास्तीत जास्त मिळण्याची शक्यता असते, प्रश्न कमीत कमी चुकण्याची शक्यता असते अत्यंत. आता बघा, जर तुम्हाला लॉजिक पद्धतीने जायचं असेल तर इथं अंत आहे, इथं अंत आहे, इथं अंत आहे, 3 ठिकाणी अंत आहे. त्याच्यामुळे हा पर्याय तुमचा जाऊ शकतो, कारण इथं यंत आहे. मॅक्झिमम काय तर अंत 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 एकाच ठिकाणी यंत आहे, त्याच्यामुळे ते नसणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं अति आहे आणि इथं अति आहे, त्याच्यामुळं हा पर्याय तुम्हाला कट करता येतो. थोडं आयडिया सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने जाऊ शकता. आता इथं अति आणि इथं अति. आता बघा संधीचा विग्रह करत असताना इथं य आलं, य हे अर्धस्वर कोणत्या स्वराच्या ऐवजी वापरत असतो आपण, ईच्या ऐवजी. मग ई रस्व का दीर्घ हे तुम्हाला माहित असतं, तर कोणता ई रे, रस्व ई. मग याच्यामध्ये रस्व ई असल्यामुळे हे तुमचं उत्तर असणार आहे अति अधिक अंत. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं या ठिकाणी उत्तर आहे. आणि PYQ ला बऱ्याच वेळा विचारलेला हा देखील प्रश्न तुम्हाला PYQ मध्ये पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, भाववाचक नामाबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. सुंदर सौंदर्य बरोबर आहे, नवल नवली तर या पद्धतीने नसतं, हे चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं तुम्हाला शोधायला सांगितलं, हा तुमचा आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 2 शूर शौर्य गंभीर गांभीर्य हे देखील बाकीचे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक B हे चुकीचं आहे. नवलचं काय करायला पाहिजे होतं, नवलाई, पण इथं केलं नवली. आता बघा MPSC ला 1992 ला हा प्रश्न विचारला होता. 1992 ला जे ऑप्शन इथं आहेत तेच ऑप्शन वर आहेत. बघू शकता तुम्ही MPSC ला विचारलेल्या प्रश्नांमध्ये जे काही ऑप्शन आहेत तेच वरती आहेत. आणि पोलीस भरतीला जे काही विचारलंय 2024 SRPF नागपूरला याच्या पर्यायामध्ये थोडा बदल आहे. म्हणजे यांनी पेपर सेट करत असताना कुठून शोधला, तर MPSC चा PYQ चा बेस घेतला नाही तसे पर्याय त्या ठिकाणी टाकलेले आहेत. तरी पण हा प्रश्न अतिशय सोपा होता, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला सुटण्यासारखा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजन या दोघांचे गुणधर्म असतात. हा आता तुम्हाला प्रश्न व्यवस्थित वाचावा लागेल आणि समजून घ्यावा लागेल आणि त्याचं उत्तर द्यावं लागेल. प्रश्न वाचतो मी, अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोघांचे गुणधर्म असतात. अर्धस्वर तुम्हाला माहित आहेत, य र ल व. ठीक आहे, अर्धस्वर लिहिले मी अगोदर. तर अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजन या दोघांचे गुणधर्म असतात, बरोबर आहेत. हे व्यंजन आहेत, हे ऑलरेडी काय आहेत, व्यंजन आहेत. व्यंजनामधला प्रकार कोणता, अर्धस्वर.
हे व्यंजन आहेत, याच्यामध्ये स्वराचे गुणधर्म असतात, माहिती आहे आपल्याला. य कशाचं काम करतं, ईच. र कशाचं काम करतं, रूच. ल कशाचं काम करतं, लूच. आणि व कशाचं काम करतं रे, ऊच. म्हणजे हे व्यंजन आहेत, हे अर्धस्वर आहेत, हे स्वरांचं देखील काम करतात. इथपर्यंत काही अडचण नाही. ओके. अर्धस्वर, स्वर व व्यंजन या दोघांचे, अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजन या दोघांचे गुणधर्म असतात. ओके, काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यांचा समावेश कठोर वर्णामध्ये होतो. कुणाचा, यांचा. यांचा समावेश काय म्हटलं, कठोर वर्णामध्ये होतो. आता आपल्याला कठोर माहित आहेत. कठोर, कठोर कोणते रे, क ख वगैरे. तुम्हाला ते स्पर्श व्यंजनातले पहिले दोन आणि त्याच्यानंतर श, श आणि श असे हे 10 आणि हे 3 असे 13 कठोर व्यंजन आहेत. हे अर्धस्वर जे आहेत ते कठोर नाहीत, हे मृदू आहेत. त्याच्यामुळं हे स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. पर्याय बघितले तुम्ही, पहिला पर्याय हे संपूर्ण विधान चूक आहे. या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. पूर्वार्ध म्हणजे याच्या अगोदरचं बरोबर आहे, नंतरचं चूक आहे, असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. हा प्रश्न विचारलेला होता बघा, राज्यसेवा मेन्स टीसी आणि डीवायएसपी पोस्टसाठी. राज्यसेवा मेन्स 2022 ला प्रश्न विचारला होता. जसाच्या तसा केला या ठिकाणी कॉपी पेस्ट. समजतंय? ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, चाकर या शब्दातील चा या आद्याक्षरांचा उच्चार कोणत्या प्रकारे होतो. हा प्रश्न डिपार्टमेंटल स्टाईलला 2016 ला विचारला होता. जशाच्या तसा केला या ठिकाणी परत कॉपी पेस्ट. म्हणजे आयोगाचे प्रश्न विचारायला चालू केलेले आहेत. भविष्यात जे काही विद्यार्थी असतील पोलीस भरतीची तयारी करणारे, त्या विद्यार्थ्यांना हा एक संदेश आहे की तुम्हाला पोलीस भरतीचे PYQ प्लस तुम्हाला आयोगाचे म्हणजे MPSC ने विचारलेले PYQ देखील करणं गरजेचं आहे. त्याच्या अनुषंगाने आपण भविष्यामध्ये YouTube वरती आयोगाने विचारलेले जे काही प्रश्न आहेत त्याची एक सिरीज चालू करणार आहे. ते तुम्ही कंटिन्यू बघितलं तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. वेगळं करायची काही गरज नाही. तर या ठिकाणी चाकर या शब्दातील चा या आद्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो, तर तुम्हाला माहित आहे तालव्य यामध्ये च, छ, ज आणि झ यांचे उच्चार दोन प्रकारे होतात. एक तालव्य आणि एक दंत तालव्य. तालव्य उच्चार करायचा असेल तर या प्रत्येकाला य लावला जातो आणि दंत तालव्य उच्चार करायचा असेल तर याला य लावायचा नाही, त्याचा उच्चार अयुक्त होतो. हे कॉमन आहे, तुम्हाला माहित आहे. आता आपण बघा, चाकर म्हणतो का चाकर म्हणतो, याला जर मी य लावला चला, शब्द काय झाला रे, चाकर. चाकर म्हणतो का आपण चाकर म्हणतो रे, तर याचा उच्चार कशा पद्धतीने करतो, य न लावता चाकर, बरोबर. चाकर म्हणत नाही, म्हणजे याचला य न लावता उच्चार करतो, म्हणजेच अ उच्चार होतो. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे दंत तालव्य. हा पण प्रश्न अतिशय सोपा होता. पुढचा प्रश्न बघा, दोन व्यंजने एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात. आयोगाने याच्यावरती अशा पद्धतीने प्रश्न विचारला होता, दोन स्वर एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात. दोन स्वर एकत्र आले तर त्याला संयुक्त स्वर म्हणतो. मग दोन व्यंजन आले तर एकत्र त्याला काय म्हणणार आपण, संयुक्त व्यंजन, बरोबर ना. दोन स्वर एकत्र आले तर संयुक्त स्वर असतं आणि दोन व्यंजन एकत्र आले तर संयुक्त व्यंजन असतं. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न अतिशय सोपा होता. संधी करायचे तुम्हाला, वृक्ष अधिक औदार्य, तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न कॉपी पेस्ट आहे. पोलीस भरती 2024 गडचिरोलीला विचारलेला आहे तसा कॉपी पेस्ट. हा डिपार्टमेंटल स्टाईलला देखील विचारलेला होता, आहे तसा या ठिकाणी कॉपी पेस्ट आहे. त्याच्यामुळं याचं उत्तर देखील तुम्ही चुकायला नाही पाहिजे. कारण जर तुम्हाला अगोदरच्या परीक्षेला आलेला असेल आणि तोच प्रश्न आहे तसा जर येत असेल तर याचं उत्तर चुकायलाच नाही पाहिजे. पुढचा प्रश्न बघा, परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग कसे ठरवतात किंवा ठरवले जाते किंवा ठरते. तर तुम्हाला माहित आहे, परभाषेतला एखादा शब्द घ्या, काय घेऊ, बुक. बुक हा शब्द, याचं लिंग जर मला ठरवायचं असेल बुक या शब्दाचं, तर याचा मराठीतला अर्थ मला अगोदर घ्यावा लागेल, काय रे, पुस्तक. बुकचा मराठीतला अर्थ काय, पुस्तक. या पुस्तकाचं लिंग काय, मग याचं जे लिंग असेल ते याचं लिंग असणार आहे. त्याच्यामुळं याचा नियम काय, किंवा परभाषेतील आलेल्या शब्दांचं लिंग जर ठरवायचं असेल तर त्याला आधी मराठी भाषेत कन्वर्ट करावं लागतं आणि तेच तुमचं उत्तर आहे. परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरते. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. हे इतका वाटतं तेवढं अवघड नव्हतं,
पण रिपीट झालेला नव्हता. पोलीस भरतीला अशा टाईपचा प्रश्न कधी आलेला नव्हता. पण एमपीएससीला STI जानेवारी 2018ला विचारलेला प्रश्न आहे. जसाच्या तसा केला, परत तुम्हाला कॉपी पेस्ट. कळतंय? पुढचा प्रश्न बघा. बाळांनो, या शब्दात असणारी विभक्ती कोणती? नो प्रत्यय असेल तर संबोधन. हा देखील कॉपी पेस्ट आहे. नसेल कॉपी पेस्ट तरी हा चुकण्यासारखा प्रश्न नव्हता. गटात न बसणारा पर्याय ओळखा. आता हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकला असेल. नेमकं काय याच्या गटात बसणार नाही हे काय शोधायचे बऱ्यापैकी कळलेलं नसेल. तरी पण दोन्ही, पाचही, चारी आणि सर्व रस्ते हे अनिश्चित आहे. इथं माहित नाही किती रस्ते, इथं माहित नाही, अनिश्चित आहे. दोन्ही भाऊ, पाचही पांडव, चारी बहिणी हे काय रे, साकल्य वाचक काय, साकल्य सूचित करतं. त्याच्यामुळं हे 3 कॉमन आहेत. आणि हे चौथा जे आहे सर्व रस्ते अनिश्चित आहे. त्याच्यामुळं माहित नाही निश्चित संख्या किती आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक D हे तुमचं उत्तर असणार आहे. किती रस्ते? सर्व रस्ते. 100, 150, 200 काय माहित आहे का? नाही. या ठिकाणी कळतं दोन्ही भाऊ म्हणजे 2च भाऊ आहेत ते दोन्ही. 5 पांडव, 5 पांडव आहेत त्या सर्वांचा 5च्या 5 म्हणजे 4 बहिणी, 4च बहिणी आहेत त्या सर्व 4 बहिणी. सर्व रस्ते किती माहित नाही. त्याच्यामुळे हे तुमचं उत्तर असणार आहे. आणि तरी पण समजा PYQ जर तुम्ही व्यवस्थित केलेले असतील, 2024 परभणी जिल्हा या ठिकाणी प्रश्न विचारला होता. आहे तसा जे पर्याय इथं दिसतात तेच पर्याय वरी आहेत. कॉपी पेस्ट केलेला प्रश्न आहे. म्हणजे PYQ खूप महत्वाचे आहेत बघा. अशाच पद्धतीने GS पण होणार आहे. म्हणजे हीच मराठीला जी कॉपी पेस्ट होताना दिसतात, या अशाच पद्धतीने GS ला देखील झालेले असतात. गणित बुद्धिमत्ता सेम टू सेम प्रश्न आलेले असतात. गणितामध्ये थोडे आकडेवारी चेंज केले जाते, परंतु फॉर्मॅट तोच असतो. त्याच्यामुळं जो विद्यार्थी PYQ व्यवस्थित करेल तर त्याला रिझल्ट पर्यंत जाण्यासाठी अतिशय सोपा मार्ग असणार आहे. कारण PYQच हे तुम्हाला अंतिम यादीमध्ये घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग असणार आहे. तर मग आता हे PYQ जे हे स्क्रीनशॉट काढलेले आहेत, हे कोणत्या पुस्तकातील आहेत वगैरे 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 याचा आपण डिस्कस आपण नंतर एखाद्या दिवशी करूयात. किंवा कोणतं पुस्तक वापरायला हवं काय त्याच्या संदर्भात आपण नंतर कधीतरी डिस्कस करूयात. पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा क्रमांक निवडा. आता हा खतरनाक प्रश्न आहे. MPSC लेवलचा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा, मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला असणार आहे. बघा काय म्हणते. क्रियापद म्हणजे वाक्याचा. आता प्रश्न अगोदर बघा. पुढील प्रश्नांचा योग्य उत्तराचा क्रमांक निवडा. योग्य विधान म्हटलं नाही. काय म्हटलंय? योग्य उत्तराचा क्रमांक निवडा. योग्य विधान म्हटलेलं नाही. ठीक आहे. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. हे स्टेटमेंट इथं बरोबर आहे. हे मला इथं समजलं. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला प्रत्यय विरहित मूळ शब्दाला धातू म्हणतात. हे देखील बरोबर आहे. सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. काय म्हटलं? सर्व म्हटले तर सर्व क्रियापदे क्रिया दाखवतात. इथं काही अपवाद आहे की सर्वच क्रियापद हे क्रिया दाखवत नाही, त्याला अपवाद आहे. म्हणजेच कशा पद्धतीचा अपवाद आहे बघा. मी विद्यार्थी आहे. राम राजा झाला. या ठिकाणी 2 वाक्य लिहिलेले आहेत. मी विद्यार्थी आहे, राम राजा झाला. या वाक्यातील क्रियापद जर तुम्हाला शोधायला सांगितले तर तुम्हाला माहित आहे पहिल्या वाक्यात आहे हे क्रियापद आहे आणि दुसऱ्या वाक्यात झाला हे क्रियापद आहे. म्हणजेच त्यांना आपण मराठी व्याकरणामध्ये क्रियापद म्हणतो. या ठिकाणी आहे हे क्रियापद क्रिया दर्शवतंय का? बघा, मी विद्यार्थी आहे, काय क्रिया आहे का त्याच्यामध्ये? नाही. हे काय करतं? आहे हे क्रियापद काय करतं? या कर्त्याची स्थिती दाखवतं. मी काय? मी तर विद्यार्थी आहे. कर्ता या ठिकाणी मी आहे, या कर्त्याची स्थिती दाखवतं की बाबा हा कर्ता या ठिकाणी विद्यार्थी आहे. या ठिकाणी क्रिया दाखवत नाही. म्हणजे आहे हे क्रियापद या ठिकाणी क्रिया न दाखवता कर्त्याची स्थिती दाखवतं. दुसरं वाक्य बघा. राम राजा झाला. या ठिकाणी कर्ता राम आहे, तर झाला हे क्रियापद या ठिकाणी कर्त्याची क्रिया दाखवत नसून कर्त्याचे स्थित्यंतर दाखवते. म्हणजे राम राजा झाला. बरोबर. या ठिकाणी स्थित्यंतर आहे.
स्थिती आणि स्थित्यंतरे. काही क्रियापदे हे क्रिया न दाखवता कर्त्याची स्थिती किंवा स्थित्यंतर दाखवते. स्थित्यंतर म्हणजे दुसरी क्रिया, बरोबर. पहिली जे काय असेल ते दुसरी क्रिया. स्थित्यंतर म्हणजे बदल, बरोबर. तर राम काय झाला, राजा झाला. हे क्रिया नसून काय रे, स्थित्यंतर आहे. पहिल्या वाक्यात आहे कर्त्याची स्थिती दाखवली, दुसऱ्या वाक्यात कर्त्याची स्थित्यंतर दाखवले. म्हणजे हे क्रियापदच आहेत. पण क्रियापद क्रियाच काय करत असतात, क्रियापदे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आपण क्रियापद म्हणतो. क्रियापद क्रिया दर्शवत असतो, पण काही ठिकाणी प्रत्येकच क्रियापद हे क्रिया दर्शवत नाही, तर स्थिती पण दर्शवतं आणि स्थित्यंतर पण दर्शवतं. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पहिली दोन बरोबर, पहिली दोन बरोबर आणि 3 नंबरचं चुकीचं आहे. प्रश्न काय बघा, वरील विधानांपैकी अचूक काय म्हटलंय, अचूकचा अर्थ काय रे, अचूकचा अर्थ बरोबर. फक्त अचूकचं म्हणतो मी. वरील विधानांपैकी अचूक, अचूक म्हणजे काय, बरोबर. नसलेली म्हणजे बरोबर नसलेली. याचाच अर्थ काय, तुम्हाला चुकीचं विधान शोधायचं आहे. काय शोधायचं तुम्हाला, चुकीचं विधान ओळखायचं आहे. चुकीचं विधान फक्त एकच आहे याच्यामध्ये, 3 नंबरचं चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असणार आहे, फक्त क चुकीचं. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजला नाही. ठीक आहे, विद्यार्थ्यांचं मी समजू शकतो, कारण हा खरंच किचकट प्रश्न होता. पण काही शिक्षकांनी देखील या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलेलं आहे. त्यांना प्रश्नच कळला नाही काय प्रश्नामध्ये काय आणि त्याचे ऑप्शन काय. अचूक नसलेली म्हणजे काय रे, बरोबर नसलेली. याचाच अर्थ चुकीचा असलेलं तुम्हाला शोधायचं आहे. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, हे तुमचं योग्य उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो, स्वार्थी म्हणतो. आणि हा विचारला होता 2024 ला, पुणे ग्रामीण. आहे तसा केलाय, परत पुन्हा एकदा कॉपी पेस्ट. पुढचा प्रश्न, पुढील केवळ प्रयोग या व्याची चुकीची जोडी शोधायचे तुम्हाला. मौनदर्शक, हर्षदर्शक, विरोधदर्शक आणि संमतीदर्शक. हा प्रश्न विचारला 2024 ला, SRPF पुणेला विचारला. तसाच आहे तसा परत केलाय कॉपी पेस्ट पुणे शहरला 2026 ला. याचं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, वाक्यात येणारे स्थलवाचक क्रियाविशेषण टिंब 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 टिंबचे कार्य करते. याच्या अगोदर 2 वेळा विचारलेला आहे. 2024 ला रत्नागिरी जिल्हा, SRPF पुणे 2024 ला पण हा प्रश्न विचारला. जसेच्या तसे ऑप्शन, काही बदल केले नाही. याचं उत्तर काय असणार आहे रे, आधारपूरक. याचं जर एक्सप्लेन करायचं म्हटलं आपल्याला, बघा, क्रियाविशेषण म्हणजे काय, क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मी झाडावर बसलो, ठीक आहे. पक्षी झाडावर बसला. बसणारा काय, पक्षी. कोठे बसला, क्रियापदाला क्रिया कधी घडली, कोठे घडली, किती वेळा घडली, असे प्रश्न जर विचारले, येणारं उत्तर असतं क्रियाविशेषण हवे. पक्षी झाडावर बसला. बसणारा कोण, पक्षी. कोठे बसला, झाडावर. कोठे बसला, झाडावर. म्हणजे या ठिकाणी क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतं. झाडावर हा पूर्ण शब्द, झाडावर हा शब्द या ठिकाणी क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतं. हे थोडं MPSCच्या लेवलचं आहे, तुम्हाला इथं समजणार नाही. तुम्हाला वाटेल की वर हा शब्द योग्य अव्यय. तर झाडावरची जर फोड करायची असेल, झाडावर, झाडावर इथं अधोरेखित केलं तर हा शब्द योग्य अव्यय, इथं अधोरेखित केलं तर हा नाम येतं. आणि पूर्ण याच्यावरती जर विचारलं तर क्रियाविशेषण अव्यय येतं. हे थोडं डीप लेवल आहे. पक्षी कोठे बसला, झाडावर. मग हे जे झाडावर आहे क्रियाविशेषण अव्यय, तर हे काय कशाचं काम करतं, वाक्य पृथक्करणामध्ये आधारपूरकाचं काम करतं. हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे, रिपीट आहे तसा. त्याच्यामुळे कोणीही चुकायची गरज नव्हती. पुढचा प्रश्न बघा, कोणता शब्द रेडा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. आता रेडा म्हणजे हाल्या. इथं जरी तुम्हाला इथं जुळलं असतं, रेडा म्हणजे काय रे, हाल्या. हाल्यालाच काय म्हणतो आपण, रेडा म्हणतो. मग हाल्या आणि बैलाचा काही संबंध आहे का, बैल वेगळंच आहे, हाल्या वेगळा आहे, बरोबर. बैल कन्सेप्ट वेगळे आहे आणि हाल्या वेगळा आहे. रेड्याला आपण हाल्या म्हणतो, रेडा लहान असतो, ते जसे जसे वाढ होईल ते परत काय होतं, हाल्या होतं. मग बैल वेगळा आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. बाकीचे 2 माहित नसतील तरी तुम्हाला प्रश्नांपर्यंत जाता आलं असतं. पण हा प्रश्न 2024 ला विचारला, नांदेड जिल्हा 2024 ला विचारलेला आहे. वेगळ्या पद्धतीने विचारला होता. रेडा हेला, म्हणजे इथं हाल्या पाहिजे होतं, पण ठीक आहे, टायपिंग मिस्टेक आहे. रेडा, हाल्या, खुळगा. खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा. उत्तर दिलेलं होतं टोनगा. उत्तर काय दिलेलं होतं त्यावेळेस, टोनगा.
म्हणजे रेडाला समानार्थी शब्द काय? हाल्या आणि टोनगा. पर्याय क्रमांक या ठिकाणी बी आहे बघा, टोनगा. म्हणजे रेडा, हाल्या, टोनगा हे समानार्थी शब्द आहेत. आता राहिला म्हैस आणि बैल. तुम्हाला बैल वेगळा काढायचा होता, कारण हाल्या आणि रेडा आणि बैल, बैल तर वेगळीच कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे बैल वेगळा या ठिकाणी सहज काढता आला असता. पुढचा प्रश्न बघा, वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. खाली बघा, वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा. वर्धा जिल्हा 2024 ला विचारलेला प्रश्न आहे तसा परत पुन्हा या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. याचं उत्तर आहे आकाशाला गवसणी घालणे. बाकीचे 3 जर बघितले, आनंदाला पारावार न उरणे म्हणजे अतिशय आनंद होणे. 4 नंबरचा बघा, आनंद गगनात माविनासा होणे म्हणजे याला पण अतिशय आनंद होणे. आबाळ ठेंगणे होणे म्हणजे आबाळ ठेंगणे होणे म्हणजे आबाळ आपल्या लेवलला येणे म्हणजे आनंद होणे, त्याचा देखील अर्थ होतो आबाळ ठेंगणे होणे. आकाशाला गवसणी घालणे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट करणे याचा अर्थ होतो. बाकीचे 3 समान आहेत, त्याच्यामुळे तुमचा पर्याय सी हे अयोग्य असणार आहे. हा प्रश्न ऑलरेडी आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. कर्दनकाळ, आता नावातच आहे, कर्दनकाळ म्हणजे क्रूर व उग्र व्यक्ती. क्रूर व उग्र व्यक्ती हा देखील कॉपी पेस्ट आहे. छत्रपती संभाजीनगरला विचारला होता SRPF ला, जसाचा तसा प्रश्न परत विचारायला तुम्हाला या ठिकाणी. पुढचा प्रश्न, देवघर शब्दाचे लिंग ओळखा. हा सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दाचं लिंग आपण शेवटच्या शब्दाच्या अर्थावरून, शेवटच्या शब्दावरून ओळखत असतो. शेवटचा शब्द इथं घर आहे, घर ते घर म्हणतो म्हणजेच नपुसक लिंग आहे. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे. सिंधुदुर्गला चालक या ठिकाणी विचारला होता 2024 ला, आहे तसा केला परत कॉपी पेस्ट. पुढचा प्रश्न बघू शकता तुम्ही, गुरु या शब्दाचे अनेक वचन शोधायचं तुम्हाला. गुरुच असतं. गुरु हा संस्कृत शब्द आहे बरोबर, त्याच्यामुळं पुल्लिंगी संस्कृत शब्द आहे आणि पुल्लिंग आहे, त्याचं अनेक वचन गुरुचं का असतं रे? गुरुच असतं. म्हणजे पर्याय क्रमांक हे तुमचं उत्तर आहे. तरी पण 2024 ला सातारा चालकला हाच प्रश्न विचारला होता, या ठिकाणी परत केलेला आहे कॉपी पेस्ट. किती महत्वाचे आहेत PYQ याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो. पुढील शब्दास जोड शब्द सांगा. भाकर, भाकर ला जोड शब्द आपण काय म्हणतो? काहीतरी भाकर तुकडा, भाकर तुकडा, भाकर तुकडा याप्रमाणे. भाकर कपडा नाही, भाकर मिरची नाही, भाकर पाणी नाही, भाकरीचा तुकडा या पद्धतीने आपण ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना माहित असतं. प्रखर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी. प्रखर म्हणजेच त्याचा विरुद्धार्थी शब्द का असणार आहे? सौम्य. प्रखर रागेट या अर्थाने, त्याचा विरुद्धार्थी शब्द सौम्य. हा देखील 2014 ला छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला ऑलरेडी विचारलेला होता 2014 ला, जसाचा तसा या ठिकाणी केलाय परत पुन्हा कॉपी पेस्ट. म्हणजे 25 प्रश्नांमध्ये जवळपास 20-21 प्रश्न तुम्हाला जवळपास आहे तसे PYQच्या माध्यमातून विचारलेले असतात. मग तुम्ही अभ्यास करत असताना PYQ कशा पद्धतीने केले पाहिजेत हे तुम्ही ठरवलं पाहिजे ना. आता बऱ्याच शिक्षकांचं पेपर झाला की फक्त अँसर की वगैरे देण्याचा प्रयत्न करतात, याचं उत्तर आहे, याचं उत्तर आहे. पण आपल्या सिरीजमध्ये काय चालू आहे सध्या, की प्रश्न नेमका आला कुठून, त्याचा सोर्स काय? तर एकच सोर्स आहे, PYQ करा आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला त्याचा आउटपुट भेटणार आहे. या ठिकाणी मी सांगत नाही, हे तुम्हाला प्रूफ करून दाखवलेलं आहे. याच्या अगोदर देखील माझे 2 लेक्चर झालेले आहेत, त्याच्यामध्ये आता या ठिकाणी मी फक्त एकच जिल्हा घेतला. याच्या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये 2-2 जिल्हे कव्हर केलेले आहेत. म्हणजे त्या 2 व्हिडिओमध्ये 4 जिल्ह्यांचे PYQ दाखवले आहेत. प्रश्न आणि PYQ कशा पद्धतीनं रिपीट होतात. त्याच्यामुळे अभ्यास करत असताना चांगल्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट भेटावा या अनुषंगाने अभ्यास करत चला. तर याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त काही नाही केलं तरी PYQ व्यवस्थित केले असते तरी तुम्हाला साधारणतः 22 प्रश्न या ठिकाणी यायला हवे होते. जर त्याच्यापेक्षा कमी आले असतील तर तुम्हाला मग ते गणित, बुद्धिमत्ता आणि GS मध्ये कव्हर करावे लागणार आहेत. तर या ठिकाणी 22 मार्क अपेक्षित होते, कारण बाकीचे प्रश्न सोपेच होते. आपण अभ्यास करत असतो वर्षभर, त्या अनुषंगाने जे काय वाचलेलं आहे त्याच्यामधनंच आलेलं आहे. थोडं कन्सेप्ट लेवल या ठिकाणी काय प्रश्न विचारलेले, ठीक आहे, ते क्रियापदाचं एक चुकू शकतो आणि मूल ध्वनी वर्णरूप ते देखील तुमचं चुकू शकतं. ते 2 प्रश्न आणि एखादा शिली मिस्टेक, असे 3 प्रश्न आपण तिथं शिली मिस्टेक आणि अवघड या पद्धतीनं 2-3 जरी सोडून दिले
तरी तुम्हाला 22 मार्क या ठिकाणी अपेक्षित आहेत. ओके. संधीवरती वारंवार प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे संधी व्यवस्थित करायचे आणि जे काही PYQ ला विचारलेले आहेत संधीवरती ते व्यवस्थित करा. तेवढं केलं तरी बास झालं. तेच विचारतात. शब्द आणणार तरी कुठून हे नवीन? बरोबर. पोलीस भरतीची प्रोसेस आपण जन्माच्या अगोदरपासून सुरू आहे. 2004 ज्यावेळेस 1960ला महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हापासून पोलीस भरतीची प्रक्रिया चालू आहे. मग तेव्हापासून प्रश्न विचारतात. तेच प्रश्न विचारलेले असतात. आणायचे नवीन शब्द कुठून संधीमध्ये? जेवढे आहेत संस्कृत मधले तेवढे ऑलरेडी विचारलेले आहेत. त्याच्यामुळे तेच रिपीट होणार ना तुम्हाला. त्याच्यामुळे करत असताना व्यवस्थित करा. जास्तीत जास्त सराव करा. ठीक आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा एखादा जिल्हा घेऊन. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूयात. काय डाऊट्स वगैरे? ठीक आहे. थांबूयात आपण या ठिकाणी. परत भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.